वायरल न्यूज़ में आप सभी का स्वागत है। मैं सिकंदर रंगरेज। इस वक्त हम मौजूद है जलगांव शहर में। 31 दिसंबर की रात जलगांव शहर के चौक चौराहे पर पुलिस मौजूद है। शराब पीकर गाड़ी चलाने वालों पर पुलिस कार्रवाई कर रही है। आप देखते रहिए इंडिया वायरल न्यूज़। हमारे चैनल को लाइक शेयर सब्सक्राइब जरूर करें। पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आलेलं पाहायला मिळत आहे। सर समोर पूर्ण जिल्ह्यामध्ये 35 पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जवळपास 90 ठिकाणी आम्ही नाकाबंदी लावण्यात आलेलं आहे आणि नाकाबंदीमध्ये जवळपास 1800 पोलीस कर्मचारी आणि 100 अंदाज पोलीस अधिकाऱ्यांना आम्ही नाकाबंदीमध्ये कार्यरत आहेत आणि सर्व ठिकाणी खास करून 31 डिसेंबरच्या दिवशी खूप लोक पार्टी करतात आणि पार्टी करून म्हणजे दारू पिऊन गाडी चालवतील अशा अपेक्षा असं आहेत एक्सपेक्टेशन आहे। म्हणून म्हणजे नाकाबंदीमध्ये विशेषतः आम्ही ड्रंक अँड ड्राईव्हचं मोहीम राबवत आहेत आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही ब्रेथ अनालायझर लावण्यात आलेलं आहे आणि जरी कोणी दारू पिऊन गाडी चालवत असताना आमच्या समोर आढळून आलं त्याच्यावरती त्यांचा गाडी जप्त करणार आहे आणि त्याच्यावरती योग्य तो कायदेशीर कारवाई आणि पुढील म्हणजे उद्याच्या दिवशी नंतर त्याच्यावरती फाईन देखील होणार आहेत आणि आतापर्यंत जळगाव शहरामध्ये 40 लोकांना आतापर्यंत ड्रंक ड्रायव्हिंगमध्ये केसेस करण्यात आलेले आहे आणि पूर्ण जिल्हाभरात याच्याकडे जवळपास 101 लोकांचं गेलं असतील आणि ही नाकाबंदीचं मोहीम रात्री शहरी भागात किमान 3 वाजेपर्यंत राहणार आहे आणि ग्रामीण भागात जवळपास 2 वाजेपर्यंत राहणार आहे। त्याच्यानंतर देखील आपलं पेट्रोलिंग आणि काय ठिकाणी नाकाबंदी चालूच राहणार आहे आणि सर्व हॉटेलला जिथं पार्टी अरेंज केलेलं आहे त्यांनी आम्ही लेखी सूचना दिलेलं आहे म्हणजे सर्व जबाबदारी ऑर्गनाइज राहणार आहे। आतमध्ये काय कायदेसुव्यवस्था प्रश्न निर्माण झालं किंवा त्याचा कोणाला मारामारी झाला किंवा छेडछाड झाला असे किंवा काही अलिगेशन झालं त्याची जबाबदारी राहील आणि त्यांचं जबाबदारी धरून म्हणजे पुढील कायदेशीर कारवाई करणार आहे असं मी सर्व हॉटेलवाल्यांना आम्ही लेखी सूचना दिलेलं आहे आणि त्यासोबत सर्व इकडे युवकांना आम्ही हीच आवाहन करू इच्छितो। आम्ही पोलिसांना कोणाला त्रास द्यायचा हेतू नाही आहे, आमचे उद्देश नाही आहे, फक्त आम्ही फॅसिलिटेट करण्याचा आमचा उद्देश आहे। तुम्ही आनंदाने साजरी करत असताना दारू पिऊन कोणी गाडी चालवू नये, तुमचा स्वतःचा जीव कोणी धोक्यात घालू नका किंवा तुम्ही चालवत असताना दुसऱ्याला काय ॲक्सिडेंट होऊन काही त्यांचंही प्रॉब्लेम होऊ शकतं, दुसऱ्यांचा जीव देखील तुम्ही धोक्यात घालू नये आणि आनंदाने साजरी करत असताना एवढंच गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा की दुसऱ्या माणसाला कोणाला त्रास होणार नाही। म्हणजे तुम्ही खूप जोरजोरात आरडाओरडा किंवा मोठ्या आवाजानं गाणं लावणं अशी गोष्टी कोणी करू नये। म्हणजे एवढंच गोष्टी तुम्ही केल्यात की म्हणजे आम्ही कोणी तुम्हाला त्रास देणार नाही, आमचे फॅसिलिटेट करण्याचा आमचा उद्देश आहे। जळगाव नागरिकांना सर्व लोकांना जळगाव पोलिसांतर्फे खूप खूप शुभेच्छा।